बांधू कुणाला त्यांना द्यायचंय का? एवढं मोठं कष्ट कर करायचं, मर मारायचं, लोकांची धन करता. माझं पण या उतार्यात नाव आहे, येड्या का तशी करतेस तू? नाव असून काय करायचं? शेवटी बारक केला, हाकलून काढलं का निघालं. आज बघा गवंडी सुद्धा तुम्हाला सांगतो आला नाही, काय करायचं? पूजा इतकी येऊ नको गवंडीला म्हणून तरी आलं नाही. आज बहुतेक बायको 100% बायकोनच काल पिन मारली आहे बघा. बायकोनच तिच्यामुळेच तुम्हाला सांगतो गवंडी ही झालेला या. काय करायचं बघा, ही बांधकाम सगळं आपण राहिले ह्या साईडला जाऊतो. तुम्हाला कळतंय सांगितलं काय काय म्हणजे? एक तर सांगितलं कळलं पाहिजे तुम्हाला. काय मी परत माझं कसं तुम्ही ऐकताय? काय झाले ग तुला? काय झालंय म्हणजे? माझ्या सोन्यासारख्या 3 पुरी येते, सगळं करून त्यांनाच देऊ काय मी? की जर नाही म्हटलं त्यांचं आहे म्हटलं की त्यांना जाणार त्यांच्या लेकरांचं. माझ्या पुरीच नको काय? अगं होईल की, घर होती पहिल्यांदा, सगळं रोटी लागतंय. कशासाठी तू रडत बसू नको, पिंद्या घालत बसू नको. तुम्हाला सांगून कळत नाही ना, आपलं शहाणं नाही, लोकाला कशाला कडी यायची? काय दोस्तांना डोकं चालणार बघा झालं. ही घरात मिस्टर सांगितलं यायचं नाही, घर बांधाय म्हणजे. कालच्या ह्या बिचारीनं फिंद्या घातला या. किती जरी घातलाय म्हणजे बांधा की घर लोकांच्या जागेत. तिला गिसा घेऊन लगे उचलून जाते. अगं नाही, माझा बी हक्क आहे या जमिनीवर. काय ही उचलल्यावर पडायला तुम्हाला ढकलल्यावर काय? अगं नाही, मी तसा कसा घरात जागा आपण समाय ठेवू. 2-3 लाख खर्च येईल म्हणलं, बरं खर्च बी मुलकाचा काढला तुम्ही. अगं घराचा जागा आपण बायको येड्यागत करू नको तू. मीच इडी करते व नाही, मीच इडी आहे व. तू किती शहाणी सांग बरं? मी शहाणी नाहीच की. किती चांगलं केलं वाईट केलं तर मला येडाच म्हणता तुम्ही. काय मग तसं करता व? नाही ग तुम्ही ना भावाचं ऐकायचंय ना. भावापाय तुम्ही काल माझ्या वरडला ना तुम्ही भावापाय. वरडलो की मग भाव महत्वाचा आहे ग. भाव महत्वाचा आहे, बायको कशाला महत्वाची आहे? अगं हॉटेलात रोज जाऊन खावा, मला काय सांगू नका तुम्ही. केलेलं आहे तर कसं खायचं कळलं तुम्हाला? मग बायको महत्वाची नाही तर माणूस उग गप बसते. त्याचा किती माणसाने हे करावा नाही व. तुमचा बायकोवर विश्वास नाही. बायको कुणाची मग भावाला तोडू का सांग बरं? भावाला तोडू का? इतका विश्वास तुमच्यावर, इतकं तुम्हाला जीव लावून हे करून आमच्यावर काढायचा पण विश्वास नाही. जीव लावते खरं आहे, सगळं आहे, पण सगळ्यांचं चांगलं हो. घर बांधू दे, घर बांधायच राहिला का? कालपासून बायको जीवली का? उपाशी आहे का काय? मग तू बिना कामाचं भांडणं केली माझ्या? बिना कामाची केली का? मग त्याला काही कारण नाही. आजपर्यंत ती म्हणत बांधू नका, आता तू म्हणती बांधू नका. बांधू कुणाला त्यांना द्यायचंय का? एवढं मोठं कष्ट कर करायचं, मर मारायचं, लोकांची धन करता. माझं पण या उतार्यात नाव आहे, येड्या का तशी करतेस तू? नाव असून काय करायचं? शेवटी बारक केला, हाकलून काढलं का निघला होतो बाजूला. आणि आताच तुम्ही भाऊ करताय. अगं या उतार्यात फक्त भावाभावाचीच दोघ आहे ती. आम्ही दोघं ठरवणार आहे, तिचं काय ग? ठरवणार बिरवणार काय नाही. एक दिवशी फुलवलं बायकून फुललं का? तुमचं तरी यायचंय. माझ्या पुरी जर अशा वाऱ्यावर गेलं ना, तुम्हाला सांगते अजून पुरीचं माझं शिक्षण करायचंय. भले मी नाही शाळा शिकली, माझ्या पुरीला मी चांगलं शिकवणार आहे. विश्वास आहे, भाव अजिबात फसवणार तुम्ही. आता हे हायच पैसे घालवा, ही बी जाऊ द्या, पुन्हा अंगावच्या कपड्याने शिकाडू द्या बाहेर. अगं निवारा तर पाहिलं नाही सांग. पुन्हा म्हणचाल माझा मोठा भाव बापा समान आहे, मला एक शब्द बोला येत नाही. झालं तिथं गेलं सगळं. तुमच्या मनाला काय पटतंय ती करा बघा. तुम्हाला कसं वाटतंय? नाही तर मी माझ्या पुरी घेऊन निघून जाईल बरं. तुम्हाला माझं मी मग माझ्या हिमत मी मग नुसतं पोट भरील. नाही शिक्षण मायान देणं होत्या का? घरदार असून बाप असून काय उपयोगाचा इथं? पुरींच्या नावावर रुपया नाही. 3 पुरी, मोठी पुरगी 10 वर्षाची झाली आता. घर झाल्यानं टाकतो पुरींच्या नावा बिन जरा दमादमानं. कवा टाकता? घर चालवलं कवा टाकता? पुन्हा शिक्षणाला लागतं. तुला वरडून बोललं रागाने येतो, राग येतो. घर चालवणं एवढं सोपं नाही. वरडून बोलल्यावर राग येतो. तुम्ही बोलता तसं घालून पाडून माझ्या आई बापाच्यात काय? आई बापाची माप काढता माझ्या? मग आई बापाची मग तुमच्या घरी आहे का सांगा बरं? तुम्ही मला म्हणता हे करा, सगळं करा, तुम्हाला सगळंच पाहिजे. सगळंच पाहिजे. माझ्या आई बापाने काय म्हणून केलं नाही तुमच्या इथे? का नाही पैसा दिला? बाबाने मदत केली तुम्हाला इथे कामात? केलं खरं आहे. बाजरी काढला गायला, ज्वारी काढला गायला, काय करायचं तुम्हाला? अजून केलं. पैसा दिल्यावर दिला म्हणायचं काय? हुंडा दिल्यावर केलं खरं आहे, मी नाही म्हणत नाही, पण कारभारी होणं घरात एवढं सोपं नाही. घर चालवणं म्हणते कारभारी म्हणून असेल तर तुम्हाला का बाय हाणलं म्हणते 10 रुपये आणून. स्वार्थ जरा तरी मग पोरींचं काय नको बघायला भविष्याचं. 3 पोरी आहे, 1 पोरगी नाही. या काय लागत नाही पोरीसनी. माणूस म्हणतो पोराला पोरास काय नसतं, जमीन जागा असली झालं. पोरींना माहिती लागतं. कानातल्या नाकातल्यापासून शिक्षणापासून पुन्हा लग्नाच्या खर्चापर्यंत काय लागत? 10 मेलोय का म्हणजे? हाय तर द्या की समजा असं वाय उदट वटी मरणार आहे लगेच मी.
आता झाले ह्याच्यात जात्याला घरात मुलकाच पैसे एवढं हुस्तरच गेलं किती इटाचं झालं 3 लोड आतापर्यंत काय करायचं 1,00,000 2 लाखात होईल म्हणलं बांधायच्या वेळेस अजून ते तुमची भाऊज मधनच म्हणती या मीची इसा उचलणार आहे त्यांनी किती बी नाटकं करू अगं तिचा बाप लव आय आली तर भीती येत नाही कोणाला मग तर विश्वास आहे का नाही तुला सांग तू उगत चांगल्या कामाला फिदे घालू नको तुम्हाला सांगते मला वरजून तुम्ही काय बोलला मला वरजून बोलला का तुम्ही मग घरात शांतता राग उगत तू चांगली होती म्हणून हे सगळं झालं आतापर्यंत बायको संग चांगलं राहायचं मग चांगलं राहतो चांगलं राहायचं बायकोच्या शब्दाला जरा तर किंमत असते का नसती काय का काम हा सांगितलेल्या कामाची आयत्या भाकरी तुम्ही करून दिलेल्या घालायचे कामाचे काय घर झालं का पोरींच्या नावावर पैसे टाकतो काम कर म्हणून हक्कानं सांगा येतं तुम्हाला मग एखादी गोष्ट सांगितली ऐकाय कसं येत नाही तुम्हाला मला सांगशील धरलेलं काम आता मोकळं ठेवायचं का मोकळं ठेवायचं का म्हणजे मग नाही निम्यात असं उघड ठेवायचं तेवढा खर्च करून बसताय तुम्ही याला राहू द्या निमार्द एवढीच एक खोली करते राहू द्या बाजूला मग हे येता का मोकळ्या नुसतं कुजवाय आणले का कुसते का इथं करा येते पुन्हा पैसा आलं पुरींच्या नावा आधी पैसे टाका मगच करा पुरींच्या नावा आधी पैसे टाका आजपर्यंत मी माझ्यासाठी काय मागितलं माझ्या पुरींसाठी मागायला माझा हक नाही का हा माझ्या पुरी अशा वाऱ्यावर सोडून देऊ का उपलानी आई बापासून काय किंमत आहे बघ तुझ्या मनात आता माझ्या मनानं काय बघायचंय ऐकायचंच नाही तुम्ही ठरवल्यावरनं माणसाला टेन्शन किती द्यावं टेन्शन आजपर्यंत सगळ्या कामात तुमची साथ दिली मी आजपर्यंत सगळ्या कामात साथ दिली मी म्हणत नाही दिली नाही तोत्रा साथ दिली नाही म्हणत नाही मी दिली नाही म्हणत नाही काय करत बी नाही अगं करतो घे पुरा ती अर्धा तोळा आणलेलं तुला किती मला काय नको दे जाऊ मग. ती तिला ना अर्धा तोळा आणलेलं मला फुटका म्हणे नको तुमचा माझ्या पुरींचं भलं फक्त मला वाटतं मला काय नको मला काय जीवनात कुणाला कमवून ठेवायचंय माझ्या पुरींनाच काय नाही मग किती पाहिजे तुझ्या पोरीच्या नाव किती लाख रुपये टाकायचं माझ्या पुरींच्या माझ्याने शक्य नाही तेवढं काय का साल काढून देऊ काय लाख रुपये सहजच बोलताय काय म्हणता काम कसं वाढवतं मग काम केलंच पाहिजे ना ह्याचं त्याचं उचलून पदर एवढा पैसा आहे काय एकत्रित असताना काम करा पुन्हा अंगाच्या कपड्यांशी नाही काढलं तर बघा तुम्ही तुमचा असला साधा भोळा स्वभाव नडतो या बायकोला घ्यायचं मुठीत सगळे काम करत बसायची बराबरीला भावाची बायको कशी करत तशी तर तुम्हाला बायको मिळली असते ना परपंचा कवाच उधळून गेला असता म्हणून घर टिकवायचंय आपल्याला घर फोडायचं नाही मग टिकवायचंय म्हणूनच सांगते पुरींच्या नावावर टाका चारी बी पुरींच्या टाका मी म्हणणं माझ्याच तिनीच्या चारी बी पुरींच्या नावावर टाका गळ्या शपथ सांग तू घर झालं का टाकतो पोरालाच होणार आहे की काय पुरीच नाही माझ्या काय आहे माझ्या पुरीच नाही अगं घर झालं का सगळ्यांच्या नावावर टाकतो आजपर्यंत आता 10 वर्ष झाली मोठ्या पुरीला काय तुझ्या नाव तुम्ही रुपये टाकला का अजून टाकलं का तुम्ही रुपये अगं जन्मच आमचा गरीबी झाला जन्मच आमचा गरीबी झाला का आम्ही काय करोडपती आहे काय नावावर टाकायला काय होतं घरचं शेती डेव्हलप होती मला सांग घरची शेती डेव्हलप होती का आपल्याला प्यायला पाणी होतं का निवारा होता कोण सांगतो करायला लागला निवारा तर आता ह्याच्यावर आहे तेव्हा टपली ती मी काय करू मग मी नाही का माझा स्वार्थ माणूस आहे शेवटी मला बी माझा स्वार्थ आहे तुम्हाला पटलं तर माझ्या पुरींच्या नावावर पैसे टाकायचं लय राहिला थोडं तर माझ्या पुरींच्या नावावर पैसे टाकायचं मला सांगते तिने नाही चार बी टाका मुनीच्या बी नावावर टाका मी काही भेदभाव करत नाही साऱ्या पुरी माझ्या पाहिजे पुरींच्या नावावर काही तर पाहिजे नाही पैसे आता माझ्याकडे 1 रुपया नाही अगं तू फिद्या घालू नको फिंद्या घालू नको म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला जगू द्यायचं का नाही मला सांगा तुम्हाला कायमच माझी किंमत नाही किंमतच नाही माझी कायम मरली का जगली सुद्धा बायको तुम्हाला फरक पडणार नाही मी मरतो सगळ्याच्या पायात तुम्ही कशाला मरताय मला टेन्शन येतं मला कावता ना आई बापाची माझ्या माप काढता पाक घालून पालून बोलता मला तुम्ही मरता का मला माराय बसला या आम्हीच येडाई झक मारली आम्हीच काय करायचं आहे आम्हीच गेलतो बायका हुडकायला